आता मित्रांनो त्यानंतर चंकी पांडे बॉलिवूडचा सगळ्यात मोठा जुना ॲक्टर आहे. त्यांनीसुद्धा खूप छान प्रमाणे एंटरटेनमेंट केले लोकांचं. त्याचे व्हिडिओज ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. पाऊस पडतोय पण पावसात भिजून तुमचा गोविंदा पाहण्यासाठी सर आतुर आहेत. चंकी सर तुमचं मनपूर्वक स्वागत. रवींद्र फाटकजी यांच्या वतीनं संकल्प प्रदेशामध्ये वी आर सेलिब्रेटिंग दिस 20th इयर विथ ऑल ऑफ देम. आणि आम्हाला जास्त आनंद या गोष्टीचा होतोय की इथे अनेक गोविंदा येत आहेत. सकाळपासून आय थिंक 4 का 5 जणांनी 9 थर लावले. आज 9 थरांची सलामी जवळपास 4 गोविंदा पथकांनी आपल्या संकल्पामध्ये दिली. आणि सकाळी 10 थर रचून प्रताप सरनाईक साहेबांच्या संस्कृती प्रतिष्ठामध्ये कोकण नगरने एक वेगळा विक्रम प्रस्थापित केलेला. त्यामुळे त्याचा आपण अभिमान आहेच. चक्कीजींच्या उपस्थितीमध्ये एक गोविंदा पथक इथं थर रचतंय. तुमचं नाव अनाऊन्स केलेलं नाहीये. तुम्ही खाली उतरा प्लीज. हो देऊ बरं ठीक आहे. पाटील साहेब म्हणतात त्यांचा हा मानवी मनोरा रचून होऊ द्या. त्यांच्याकडून डायलॉग ऐकायचा ना. येस, 1 मिनिट याला खाली उतरू द्या. मग आपण एका गाण्यावर नाचूयात आणि मग त्यांच्याशी बोलूया. ओके, वी ऑल आर इगरली वेटिंग टू लिसन चंकी पांडे सर. बट बिफोर दैट ही इज वॉचिंग दिस पिरामिड. चंकी सर देखिए 1 2 3 4 5 6 and the 7th one. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातल्या संकल्पामध्ये आज आपल्याला धर्मवीर गोविंदा पथकानं दिलेली ही सलामी पाहायला मिळते. विदाउट हार्नेस तुम्ही तुमच्या वरच्या गोविंदाला वर चढवणे हे चुकीचं आहे. तुम्हाला सूचना आहे आमची, असं प्लीज करू नका. ज्यांचं नाव उच्चारलंय त्यांनीच पथक त्याच पथकाने इथं थर रचायचे आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. And now it's a time to dance with Chakki sir. Let's dance on brass band. चक्की सरांशी संवाद साधणार आहोत. पाहूयात हा त्यांचा मानवी मनोरा, त्यांचा हा प्रयत्न. या गोविंदा पथकाचं काय नाव आहे यांचं? स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ गोविंदा पथक. श्री स्वामी समर्थ गोविंदा पथक. चक्की सर, you can see this amazing pyramid made by श्री स्वामी समर्थ गोविंदा पथक. 2 3 4 5 6 7 थरांचे यशस्वी आहे. ये बा. आणि आता आपल्या सगळ्यांशी संवाद साधतील आपल्या सगळ्यांचे लाडके चंकी पांडे सर.
ऐसे कोई नहीं कर सकता है क्या नहीं? ये जो आपने बुर्ज खलीफा के ऊपर लगा दिया हंडी, इसके लिए हेलीकॉप्टर लाना पड़ेगा तोड़ने के लिए। क्या लगता है मैं जाके तोड़ूं? ना थोड़ा नीचे लेके आओ ना भाई, बहुत ऊपर है, ज्यादा ऊपर है ना। कल रात को मैंने रेस्टोरेंट में आखिरी पास्ता खाया। आखिरी पास्ता निकालने का रास्ता ढूंढा। थँक्यू थँक्यू। वा 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 वा, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चंकी सरांसाठी. वा 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 सर, क्या बात है सर. आणि अतिशय महत्वाचा आणखी एक गोष्ट म्हणजे सर, आपने तो बता दिया आखिरी पास्ता वगैरह. एक चीज बताओ सर, ये जो आउटस्टैंडिंग एनर्जी आपके अंदर है, ये पास्ता से आई है क्या और कुछ खा के आई है सर? बताओ हम लोगों को भी एनर्जी चाहिए. तो पास्ता तो अपन फिल्म में, रियल लाइफ में होगा वड़ा पाव खाते हैं। और तुम लोग को स्टार बनने का है ना, तुम लोग को रोज एक वड़ा पाव खाना बनता है। हाँ हाँ, मैं तो 4-5 साल के लिए खाया, इसलिए स्टार बन गया। वा. And I'm not joking. मला असं वाटतं सर, ये करेक्ट है. वो जो स्पाइसेस है वो सब उतर के आपके अंदर आ गए हैं. इसके लिए आपको जो फिल्म में डालेंगे वो करेक्ट कलर आप में से निकल के बाहर आता है. वाह वाह थैंक यू वाह. थैंक यू। इसको मैंने पैसे नहीं दिया, रियली बोल। संकल्प प्रतिष्ठान बरोबर तुमसे नातं खूप जुना है. आप बहुत साल से यहाँ पे आते हो और मुझे ये लगता है कि जैसे हम लोगों का नाता है वैसे ही आपका भी नाता है. और सर, जब भी आपको बुलाते हैं तभी तभी आप चले आ जाते हो. ये जो दोस्ती है, वो दोस्ती के बारे में आप क्या कहोगे सर? ये दोस्ती छोड़ेंगे छोड़ेंगे तब मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. वाह वाह वाह. मैं 1987 में स्टार बना था। हाँ। तब रवि भाई के कंपाउंड में जहाँ रहता है उसके सोसाइटी में प्रोग्राम था। मैं उस दिन से आ रहा हूँ, तो मैं ये लोकेशन को बहुत लकी समझता हूँ. जब भी मैं आता हूँ, वाह. मेरी 3-4 पिक्चरें हिट हो जाती हैं. अगर मेरी नहीं होती तो मेरे बच्चों की हो जाती. लेकिन लकी जगह है भाई. खरंच आहे. यहाँ कोई भी एक्टर आए उससे पैसा लेना चाहिए. बोला आएगा तो चंकी पांडे बन जाएगा. वा वा वा. आणि हे खरंच आहे, जे जे गोविंदा पथक इथे येतात अतिशय मना. आप जब पहली बार खाने में रवि फाटक जी के रिक्वेस्ट के खातिर आए थे, हमें ऐसे पता चला कि तब लड़कियां आपके लिए बड़ी दीवानी थी. और कौन सी लड़की मेरे पीछे दीवार? सर, कुछ हुआ था उस वक्त, कुछ हुआ था. Do you remember? भाई मेरे को भी टोल बन के आना पड़ा. But we're very happy to have you here. हम चाहेंगे संकल्प प्रतिष्ठान की ओर से रवि फाटक सर अपने शुभ हाथों आपका स्वागत और सम्मान करें. आपसे मैं रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज इस सम्मान का आप स्वीकार करें. और हमारे ब्रास बैंड वाले हैं, उनके संग एक सेल्फी हो जाए. ये बात. डीजे सचिन, इतना सन्नाटा क्यों भाई, कुछ हो जाने दे. ये बात. कलाकारांचं ठाण्यात आपण स्वागत करूया. पण तत्पूर्वी अगदी 2 मिनिटं मी तुमची सगळ्यांचीच घेणार आहे, कारण त्याला थोडीशी तयारी करायची बाकी आहे त्याची. तर तेवढी तयारी त्याची होऊन जाऊ द्या. या 2 मिनिटांनंतर आपण ताबडतोब या परफॉर्मन्ससाठी जाणार आहोत. तोपर्यंत फाटक साहेब एक छोटीशी बाईट करून द्या. कोणता आहे गोप्रो आहे की काय? डीजे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. ऑपरेशन आणखी एका मोठ्या दहीहंडी उत्सवासाठी तिथून आम्ही निघून आलो आहे. इथे मनसीची दहीहंडी आहे. या ठिकाणी पोचलो आहे. इथे पाहूया किती, कारण खूप जास्त क्राऊड असतो या ठिकाणी.
पाहूया आपण थोडी धमाल करूया. पाऊस आणि तेवढंच क्राऊड असल्यामुळे तिथं शूटिंगही करता आलं नाही व्यवस्थित. पण शेवटपर्यंत व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहिलीत, दोन्ही व्हिडिओ पाहिल्यात, त्यासाठी तुमचं मनापासून आभार मानतो. मला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.